काय तुमचा स्टॅमिना कमी होतो आहे? तर वय काही कारण नाही आहे. आलं आणि लवंग यांचा वैज्ञानिक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. एक नैसर्गिक ताकदीचा मार्ग. तुम्हाला वाटतं का की तुमचा स्टॅमिना वयामुळे कमी होतो आहे? खरं म्हणजे स्टॅमिना कमी होण्यामागे मोठं कारण वय नसून एक असा न्यूट्रिएंट सपोर्ट जो लागतो तो आहे की जो आपल्याकडे नाही आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि हा न्यूट्रिएंट सपोर्ट जो आहे हा सपोर्ट फक्त 2 साध्या आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या किचनमध्ये असणाऱ्या 2 गोष्टींमुळे कॉम्बिनेशनमध्ये मिळू शकतो, ज्या तुम्ही रोज पाहता. पण या कारणासाठी करायचे तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही किंवा त्या वापरल्या नाही आहेत. तर तुम्हाला असं होतं की लवकर थकवा येतो, लो एनर्जी वाटते. जेव्हा तुम्ही जवळ जाता पत्नीच्या तेव्हा तुम्हाला तुमचं बेस्ट देता येत नाही, भीती वाटते होईल की नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला मी सांगणार आहे डोससुद्धा किती घ्यायचा. नमस्कार, मी डॉक्टर दीपक गळेकर. मागील 44 वर्षांपासून अकोल्यामध्ये सायकियाट्रिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट, हिप्नोथेरपिस्ट, डिएडिक्शन स्पेशलिस्ट म्हणून काम करतो आहे. आणि आजपर्यंत हजारो लोकांच्या जीवनामध्ये फरक करून लो एनर्जी, अशक्तपणा, कमी स्टॅमिनामुळे जे त्रस्त आहेत त्यांना एक नवीन जीवनाचा आशेचा किरण दाखवला आहे. स्टॅमिना कमी होणं ही काही शरीराची समस्या नाही आहे. हे फक्त शरीर, ते आता हळूहळू त्यांनी काय होतं की त्यांनी तुमचा आत्मविश्वास कमी होतो, तुमचे रिलेशनशिप्स, नातेसंबंध त्यावर फरक पडतो, तुमचा आनंद याच्यावरती परिणाम होतो. आणि बहुतेक लोक काय म्हणतात की नाही आता वय वाढलं आहे, आपलं काय वय राहिलं का, किंवा आता आपली मुलं बाळा मोठी झालेली आहेत म्हणून त्याचं समर्थन करतात आणि म्हणून असं होतं आहे असं म्हणतात. पण खरं कारण जे आहे त्या ब्लड सर्क्युलेशन कमजोर होणं, हॉर्मोनल बॅलन्स बिघडणं आणि त्यामुळे सर्व होतं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की 100% नैसर्गिक कॉम्बिनेशन फॉर्म्युला आलं आणि लवंग याचा, की जे काय करतं आपण ॲक्च्युली शतकानुशतके वापरलेला आहे आणि त्याचा उपयोग पण केलेला आहे. पण त्याचा सेक्शुअल लाईफ करता काय फायदा आहे कधी पाहिला नाही. पण ते सांगणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचा बोनस फायदा काय, ब्रेनच्या फंक्शनशीचा संबंध कसा आहे हे पण आपण आज पाहणार आहोत. तो उपाय आहे आलं आणि लवंग. आलं आणि लवंग यांचं कॉम्बिनेशन. तर आलं कसं मदत करतं ते आपण पहिले पाहूया. विशेषतः काय होतं की 40 वर्षानंतर म्हणजे वयानंतर ब्लड फ्लो कमी होऊ लागतो सगळ्याच ठिकाणी आणि पेनिसमध्ये पण. आणि पुरुषांमध्ये ही समस्या खूप कॉमन आहे. आल्यामध्ये असतं जिंजरॉल इन्ग्रेडियंट, जे ब्लड व्हेसल्स रिलॅक्स करतं, रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं. त्यामुळे रक्त आतमध्ये चांगलं जाऊ शकतं, पेनिसमध्ये सर्क्युलेशन सुधारतं, शरीरात उष्णता निर्माण होते, एनर्जी निर्माण होते. माझ्या एका 55 वर्षाच्या पेशंटने सांगितलं की तो रोज आल्याचा मिक्स केलेला हर्बल चहा सुरू केला आणि तो घेत असतो. 2 आठवड्यामध्ये त्याला शरीरामध्ये प्रचंड उष्णता वाटायला लागली, एनर्जी वाटायला लागली, जोश वाटायला लागला. पण हा फक्त एक फायदा आहे, अजून पण सांगणार आहे. दुसरं जे आहे ते आहे लवंग, म्हणजे दुसरा घटक. जे आपण रोज पानाबरोबर लवंग खातात लोक, बाकी मसाल्यामध्ये लवंग असते. लवंगमध्ये आहे युजेनॉल, जे ब्लड फ्लो वाढवतं, सूज कमी करतं, इन्फ्लेमेशन कमी करतं. आणि काही प्राण्यांवर स्टडीज केल्या गेला, त्याच्यामध्ये पाहायला गेलं की टेस्टोस्टिरॉनला सपोर्ट करतं असं दिसून आलेलं आहे लवंग. प्राण्यांमध्ये असं दाखवलं आहे की लो डोसमध्ये एन्ड्युरन्स आणि मेटिंग बिहेवियरमध्ये सुद्धा सुधारणा दिसून आली काही प्राण्यांवर जेव्हा प्रयोग केले तेव्हा. पण लक्षात ठेवा डोस खूप महत्त्वाचा आहे. 1 किंवा 2 लवंग हर्बल चहात किंवा मधासोबत जास्त प्रमाणात घेतल्यास ब्लड शुगर कमी होऊ शकतं. जास्त नाही घ्यायचं, 1 किंवा 2 लवंग. मग आता दोन्ही एकत्र का बरं घ्यायचं? आलं आणि लवंग अलग अलग का नाही? अलग अलग घेऊ शकता आणि एकत्र घेऊ शकता. एकत्र घेतल्यास त्यांचा परिणाम अधिक प्रभावी होतो. जिंजरॉल आणि युजेनॉल दोन्ही जर एकत्र आले तर ते ब्लड फ्लो सुधारतात, हॉर्मोनल सपोर्ट त्याला मिळतो, हार्मोन्सना इन्फ्लेमेशन कंट्रोल करतो. या दोन्हीमुळे अँटीऑक्सिडंट जे प्रॉपर्टीज आहेत ह्याच्या, त्यामुळे त्याला पण फायदा होतो. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित की जुने हकीम किंवा आयुर्वेद तज्ज्ञ जे आहे हे कॉम्बिनेशन मेल व्हायटॅलिटी करता, मेल एनर्जी करता नेहमीच सांगत आले, सुचवत आलेले आहेत. मग ते बनवायचं कसं? तर अर्धा इंच तुकडा घ्यायचा आल्याचा, तो किसून घ्यायचा. 2 लवंग घ्या, 1 कप पाणी घ्या आणि 10 मिनटं उकळा.
ते गाळून घ्या आणि दिवसातून 1 किंवा 2 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळा हे पाणी प्या. बोनस फायदा असा आहे की ब्रेन फंक्शन सुधारतं. कारण का ब्रेनमध्ये पण सर्क्युलेशन वाढतं ना, आणि ब्रेन सर्क्युलेशन वाढलं त्याच्यामुळे मेमरीमध्ये म्हणजे स्मरणशक्तीमध्ये फायदा होतो, फोकस सुधारतो, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन. आणि एक स्टडी झालेली आहे 2012मध्ये, त्यामध्ये जिंजर एक्स्ट्रॅक्ट घेतलेल्या लोकांमध्ये वर्किंग मेमरी, त्यांची स्मरणशक्ती आणि फोकस याच्यामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. ब्लड फ्लो सुधारल्यामुळे शक्य झालं. ब्लड फ्लो सुधारलं काय होतं की ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि न्यूट्रिएंट्स मेंदूपर्यंत अधिक पोचू शकतात. तर सेक्स लाईफ तर सुधारतं आणि त्याचबरोबर मेंदू पण चांगला सुधारतो. आणि परिणामकारक काय होतं, परिणाम याचा की शार्प फोकस होतो, मूड चांगला बनतो, मानसिक ऊर्जा मिळते, ताकद मिळते आणि याचा परिणाम टोटल ओव्हरऑल तुमच्या शरीरावरती होतो. तर लवंग आणि आलं हे ओव्हरऑल परफॉर्मन्स करता, स्टॅमिना करता, मेंदू करता फायद्याचे आहेत. तर जरूर कॉम्बिनेशन वापरा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती फायदा झाला. याचा अतिरिक्त फायदे आहेत बरं का. पचन सुधारतं, याच्यामुळे मेटाबॉलिझम वाढतं, न्यूट्रिएंट्सचं त्यामुळे ॲब्सॉर्प्शन सुधारतं किंवा पचन चांगलं आहे तेव्हा. आणि पचन चांगलं असलं की शरीर सुस्त राहत नाही, त्याच्यामुळे एनर्जी वाढते आणि त्याचा परिणाम थेट टोटल एनर्जी आणि सेक्शुअल लाईफवरती सुद्धा चांगला होतो. म्हणून हे कॉम्बिनेशन घ्यायला विसरू नका. महत्त्वाची सूचना, आपल्याला जर कोणतं औषध चालू असेल, औषध बंद करू नका, डॉक्टरांना विचारा. हा काही कोणता जादुई फॉर्म्युला नाही आहे, हा नैसर्गिक सपोर्ट आहे. जर खूप सिव्हिअर डायबिटीज आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, थायरॉईड आहे, त्या गोळ्या बंद करू नका. आणि जर काहीच फायदा म्हणजे सिव्हिअर जर आहे आणि या औषधांमुळे किंवा या कॉम्बोमुळे फायदा होत नसेल तर डेफिनेटली तुम्हाला टाडालाफिल, सिल्डनाफिल, ॲव्हॅनाफिल, वर्धानाफिल हे औषध घ्यावं लागेल. जर शीघ्रपतन होत आहे तर SSRIच्या गोळ्या घ्याव्या लागतील आणि त्याच्याबरोबर हे आलं आणि लवंगचं कॉम्बिनेशन पण घेणं आवश्यक आहे. हे जर केलं तर तुमचं वैवाहिक जीवन सुखी होऊ शकतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला वाटतं हा फायद्याचा, तर सेव्ह करा, डॉक्टरांना दाखवा, हे लिहून घ्या, कॉम्बिनेशन तयार करा आणि रोज घ्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोज़ हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोज़ हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्रपतन ये कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है. तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं. उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की. और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी. ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा. आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं. इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.